नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सराव प्रश्नसंच क्रमांक 4 आहे. याआधी आपण 3 सराव प्रश्नसंच घेतले आहेत. ते जर बघितले नसेल तर बघून घ्या. या सराव प्रश्नसंचाचा तुम्हाला सर्वच एक्झाममध्ये फायदा होणार आहे. हे प्रश्न आपण TCS IBPS नुसार काढलेले आहे. तर या प्रश्नांचा सराव अत्यंत गरजेचा आहे. तर चला, व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 भारताचा कितवा क्रमांकावर आहे? तर ऑप्शन काय दिलेले आहे? ऑप्शन दिलेले आहे 102, बी 103, सी 105, डी 107. तर ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 105व्या क्रमांकावर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक सी 105. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हॉकी संघाची पुरस्कारिता 2023 वाढवली होती? ऑप्शन दिलेले आहे 1 उत्तर प्रदेश, 2 हरियाणा, 3 पंजाब, 4 ओडिशा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालीलपैकी कोणते आहेत? ऑप्शन आहे 1 कॉलरा, 2 विषमज्वर, 3 अतिसार, डी 4 वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व. कॉलरा, विषमज्वर, अतिसार हे सर्व पाण्यापासून पसरणारे रोग आहेत. प्रश्न क्रमांक 4, फ्रँक हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? 1 आहे डेन्मार्क, 2 नायजेरिया, 3 फ्रान्स, 4 घाना. तर फ्रँक हे खालीलपैकी फ्रान्स या देशाचे चलन आहे. म्हणून याचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्स. प्रश्न क्रमांक 5, PM जन आरोग्य योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? याचे ऑप्शन दिलेले आहे 1 23 सप्टेंबर 2011, 2 23 सप्टेंबर 2013, 3 23 सप्टेंबर 2020, 4 23 सप्टेंबर 2018. तर PM जन आरोग्य योजनेची सुरुवात ही 23 सप्टेंबर 2018 रोजी झाली. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 23 सप्टेंबर 2018. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन दिलेले आहे 1 हॉकी, 2 बुद्धिबळ, 3 क्रिकेट, 4 बास्केटबॉल. तर हरमनप्रीत कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी या खेळाशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 हॉकी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, बहमनी राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन काय आहे? 1 अहमद शहा, 2 अलाउद्दीन हसन, 3 मुश्ताक हसन, 4 वरील नाही. तर कोण आहे बहमनी राज्याचे संस्थापक? तर अलाउद्दीन हसन. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 अलाउद्दीन हसन. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 8, मानवी शरीराला कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते? तर ऑप्शन काय आहे? 1 आहे जीवनसत्व, 2 आहे प्रोटीन, 3 कार्बोहायड्रेट्स, 4 आहे यापैकी नाही. तर मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स यापासून ऊर्जा मिळते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 कार्बोहायड्रेट्स. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, हरियाणा या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन काय दिलेले आहे? 1 भंडारी दत्ता, 2 भंडारू दत्तात्रय, 3 दिलीप दत्तात्रय, 4 वरील नाही. तर हरियाणा या राज्याचे राज्यपाल आहे भंडारू दत्तात्रय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 भंडारू दत्तात्रय. प्रश्न क्रमांक 10, तर भारतीय राज्यघटनेचे कलम 19 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन काय आहे? 1 अभिव्यक्ती स्वातंत्र्य, 2 मूलभूत कर्तव्य, 3 मूलभूत अधिकार, 4 वरील नाही. तर भारतीय राज्यघटनेचे कलम 19 हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. म्हणून याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 अभिव्यक्ती स्वातंत्र्य. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्याचे पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर ऑप्शन काय आहे? 1 आहे लोणावळा, 2 आहे लोणार, 3 माथेरान, 4 पाचगणी. तर महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र हे लोणार या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. म्हणून याचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 लोणार. प्रश्न क्रमांक 12, विलिनीकरण म्हणजे खालीलपैकी काय आहे? ऑप्शन काय आहे? 1 आहे एकत्रीकरण, 2 अधिग्रहण, 3 अतिक्रमण, 4 वरीलपैकी नाही. तर विलिनीकरण म्हणजे एकत्रीकरण करणे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 एकत्रीकरण करणे. प्रश्न क्रमांक 13, रेग्युलेटिंग ॲक्ट हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? ऑप्शन आहे 1771, 2 आहे 1773, 3 1784, 4 1786. तर रेग्युलेटिंग ॲक्ट हा 1773 मध्ये संमत करण्यात आला. म्हणून याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 1773.
प्रश्न क्रमांक 14. समलिंगी विवाह मंजुरी देणारा व समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे? ऑप्शन दिलेले आहे. 1. आयर्लंड, 2. नेदरलँड, 3. स्वित्झर्लंड, तर 4. अमेरिका. तर समलिंगी विवाह मंजुरी देणारा व समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश हा नेदरलँड आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 नेदरलँड. प्रश्न क्रमांक 15. वनस्पतीच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? ऑप्शन दिलेले आहे. 1 आहे वायू, 2 पाणी, 3 ऑक्सिजन, तर 4 सूर्यप्रकाश. तर वनस्पतीच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 सूर्यप्रकाश. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर चला भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.